टाळ मृदुंगाचा मंजूळ नाद, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं दुमदुमलेलं वातावरण आणि प्रत्येकाच्या ओठांवर अखंड विठ्ठल नाम। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त भक्ती, संस्कार आणि समतेचा अनोखा संगम शाळेच्या प्रांगणात अनुभवायला मिळाला। गडिंग्लज तालुक्यातील मुतनाळ गावच्या श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये या उपक्रमानिमित्त जणू पंढरी अवतरली होती। दरम्यान गोव्याच्या अडवपाल इथल्या श्री संत गोरोबा कुंभार वारकरी संप्रदायाच्या पायी दिंडीचं या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुतनाळमधील दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये विठ्ठल भक्तीचा अविस्मरणीय सोहळा अनुभवायला मिळाला। गोव्याच्या अडवपाल इथल्या श्री संत गोरोबा कुंभार वारकरी संप्रदाय मंडळाच्या पायी वारीचं शाळा परिसरात आगमन होताच ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरानं संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। प्रत्येकाच्या ओठांवर नाम आणि डोळ्यात भक्तिभाव होता। या शाळेत दिंडीचं स्वागत मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी केलं। त्यानंतर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई मूर्तीचं पूजन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर सतीश घाळी यांनी मनोगत व्यक्त केलं। वारकरी परंपरा ही केवळ भक्तीची नव्हे तर संस्कारांची शाळा आहे। अशा पवित्र वातावरणात विद्यार्थ्यांना भक्ती, समता आणि माणुसकीचे धडे देणारा हा रिंगण सोहळा आहे। मुतनाळ भजनी मंडळाच्या मंगल आरतीनं कार्यक्रमाला भक्तिमय सुरुवात झाली। विद्यार्थिनी संजना गिजवणे आणि रक्षिता पाटील यांनी साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या देखण्या रूपानं उपस्थितांची मनं जिंकली। टाळ मृदुंगाच्या निनादात, वारकऱ्यांच्या ओंजळीतून वाहणाऱ्या भक्तीच्या स्वरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या गजरात पारंपरिक रिंगण सोहळा रंगला। शिक्षक, विद्यार्थी, वारकरी आणि ग्रामस्थांनी फेर धरत विठ्ठल नामाचा अखंड जप केला। त्या क्षणी शाळेचं प्रांगण जणू छोटेखानी पंढरपूरच बनलं होतं। वारकरी संप्रदायातून समाजाला मिळणारे भक्ती, समता, बंधुभाव आणि मानवतेचे संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा हा सोहळा प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला। वारकरी मंडळाच्या भोजनाची व्यवस्था अशोक तोरसकर आणि महादेवी तोरसकर या दाम्पत्यानं प्रेमपूर्वक केली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित हिरेमठ, वैशाली कागवाडे, कल्पना पाटील, विजयकुमार शेडगे, सुहास पुजारी, राजेंद्र पाटील, शेखर गवळी, पार्वती पाटील, पुंडलिक पाटील, श्रीहरी मुंडे, देवनाथ महाले, सुभाष तिप्पे, सुचिता शहापूरकर यांच्यासह शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी चंदू मुगळी, सचिन अन्नछत्रे, डॉक्टर घाळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पाटील तसंच मुतनाळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।